कार ज्योतिषशास्त्रानुसार शनीची 57 दिवसाची ही चाल काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक सिद्ध होईल. त्यामुळे या राशींच्या लोकांची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनासोबत त्यांचे नक्षत्र परिवर्तन देखील होते. शनी ग्रहाला न्याय आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते. 2024 मध्ये शनी कुंभ राशीत विराजमान असेल. ज्योतिषशास्त्रानुसार 12 मे रोजी शनीने पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश केला होता आणि 18 ऑगस्टपर्यंत या चरणात उपस्थित असेल व त्यानंतरच त्यांच्या नक्षत्राच्या प्रथम चरणात प्रवेश करेल. त्यानंतर शनी 3 ऑक्टोबर रोजी शतभिष नक्षत्राच्या 4थ्या चरणात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनीची 97 दिवसाची ही चाल काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभकारक सिद्ध होईल. यामुळे या राशींच्या लोकांची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कन्या शनीचे हे नक्षत्र परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी खूप लाभदायक सिद्ध होईल. अडकलेले कामे पूर्ण होतील. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटावर तुम्ही सहज मात कराल. धन संपत्तीचे सुख मिळेल. तसे उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. समाजात मान सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन नवीन जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी देखील शनी हे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळेल. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी देखील शनीचे नक्षत्र परिवर्तन खूप खास ठरणार आहे. हे 97 दिवस तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणतील. न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळेही दूर होतील. या राशींच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिलेले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.